Hello friends, how are you all? I hope you are all fine. Today we are going to learn most important English grammar topic, and the name of the English grammar topic is figure of speech. Figures of speech. तर बघा येता 10वीच्या किंवा 7वीपासूनच आपण म्हणूया 7th क्लासपासून तर 10th स्टँडर्डपर्यंत पोएटिक डिव्हाइसमध्ये म्हणजे तुम्हाला 10th स्टँडर्डच्या सगळ्या म्हणजे स्टुडंट्ससाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की 5 मार्काचा 5 मार्क्ससाठी तुम्हाला एक क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो पेपरमध्ये. राईट ॲप्रिसिएशन ऑफ द गिवन पोएम. म्हणजे तुम्हाला एक पोएम या ठिकाणी दिलेली असते आणि त्या पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला या ठिकाणी करायचं असतं. ॲप्रिसिएशनमध्ये त्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स असतात. त्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात, पोएम देखील दिलेले असते आणि त्या पॉईंटवरून त्या पॉईंट्सला धरून तुम्हाला काय करायचं असतं, ॲप्रिसिएशन त्या ठिकाणी त्या पोएमचं लिहायचं असतं. तर त्या ठिकाणी पॉईंट्समध्ये दिलेले असतात, टायटल लिहावं लागतं. पोएमचं टायटल सगळ्यांना माहीत असतं. त्यानंतर पोएटचं नाव लिहायचं असतं. सेंट्रल थीमचा एक टॉपिक असतो की त्या पोएममधून तुम्ही काय शिकले. रायमिंग स्कीम असते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, जो पॉईंट त्यामध्ये दिलेला असतो तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच, की ज्याला मराठीमध्ये आपण अलंकार असं म्हणतो. ज्यावेळेस एखादी स्त्री असेल आणि ती स्त्री जेव्हा तिला बाहेर कुठे जायचं असेल किंवा तिला जर अजून सुंदर दिसावं असं वाटत असेल तर ती स्त्री काय करते, आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अंगावर घालतो आणि हे दागिने घातल्यानंतर हे दागिन्यांना समानार्थी शब्द आहे मराठीत अलंकार. अलंकार सुंदर दिसायला लागतो. तसंच लँग्वेजचं देखील असतं, भाषेचं देखील असतं. आपण जे शब्द जे सेंटेन्सेस आपण बोलतो हे सेंटेन्सेस अधिक समोरच्याच्या मनामध्ये ठसले पाहिजे किंवा त्याच्याकडे प्रत्येकाचं अट्रॅक्शन निर्माण झालं पाहिजे किंवा त्याला एक वेगळा म्युझिकल रिदम आला पाहिजे. म्हणून पोएममध्ये काय केलं जातं, जे सेंटेन्स आहे ते वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. त्या सेंटेन्सला अलंकारिक भाषेत लिहिलं जातं आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फिगर्स ऑफ स्पीच. मग तुम्हाला 10th स्टँडर्डला किंवा 9th आणि 10th स्टँडर्डला एक महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जातो. तसंच आता बघितलं तर नवीन सिलेबसनुसार 7th क्लासपासून म्हणजे तुमचा जो क्लास आहे या क्लासपासूनच काय केलं आहे, फिगर ऑफ स्पीच तुम्हाला दिलेले आहेत. मग तसं पाहायला गेलं तर इंग्लिश लिटरेचरमध्ये एकूण 24 किंवा त्यापेक्षा अधिक फिगर ऑफ स्पीच आहे. पण तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट अशा फक्त मी 10 फिगर ऑफ स्पीचच्या या ठिकाणी आपण आज घेणार आहोत. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे सगळ्यांना समजलं असेल, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. मराठीमध्ये त्याला म्हणतो. मराठीचे टीचर्स तुम्हाला त्या पद्धतीने अलंकार शिकवणारच असतील. त्यामध्ये यमक अलंकार, उपमा, उपमेय अलंकार, बरेचसे असे अलंकार आहेत. मग ते इंग्लिशमध्ये देखील त्याचप्रमाणे मी आत्ता सांगितलं की जवळजवळ 24 फिगर ऑफ स्पीच आहेत. तर त्याच्यातल्या काही 10 महत्त्वाच्या ज्या फिगर ऑफ स्पीच आहेत त्या फिगर ऑफ स्पीच आज आपण पाहणार आहोत. मग फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं की अलंकार. तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला असतो पोएममधलं, ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन दिलेला असतो की आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. दिलेल्या सेंटेन्समधली फिगर ऑफ स्पीच तुम्हाला फक्त ओळखायची असते. ती कोणती आहे, ती कशी ओळखायची याचा डिटेल व्हिडिओ आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पाहूया अ फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय. अ फिगर ऑफ स्पीच इज ॲन एक्सप्रेशन दॅट युजेस वर्ड टू मीन समथिंग डिफरंट फ्रॉम देअर ऑर्डिनरी मिनिंग. Figure of speech are important parts of poetry. They are used to bring images into our minds, to heighten the meaning, to make the lines musical or to draw our attention. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय. फिगर ऑफ स्पीच हे असं एक्सप्रेशन आहे किंवा फिगर ऑफ स्पीच हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, दॅट युजेस वर्ड, की ज्याच्यामध्ये शब्द हे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लँग्वेजमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा काय केलेला असतो, प्रयत्न केलेला असतो. म्हणजे साधारण सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स न लिहिता ते सेंटेन्स पोएमच्या रूपामध्ये लिहून ते वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. फिगर ऑफ स्पीच आर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ पोएट्री. पोएट्रीमधला किंवा कविता पोएम जो भाग आहे त्या पोएममधला फिगर ऑफ स्पीच हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दे आर यूज टू ब्रिंग इमेजेस इन टू अवर माइंड्स. फिगर ऑफ स्पीच वापरल्यामुळं काय होतं, पोएममध्ये नक्की आपल्याला काय लेखकाला सांगायचं आहे, पोएटला आपल्याला काय सांगायचं आहे, त्याचं एक चित्र आपल्या मनामध्ये आपोआप तयार होतं. त्याचं जे मिनिंग आहे ते मिनिंग समजायला आपल्याला सोपं जातं. टू मेक द लाईन्स म्युझिकल. ज्या पोएमच्या लाईन दिलेल्या असतात त्या लाईन्सला आपोआप म्युझिक निर्माण होतं. त्या लाईन्स आपण तालासुरात म्हणायला लागतो. टू ड्रॉ अवर अटेन्शन. आपलं पोएमकडे अटेन्शन निर्माण झालं पाहिजे.
या दृष्टीने पोएममध्ये काय केल्या जातात, फिगर ऑफ स्पीच यूज केल्या जातात. गिवन आर सम कॉमन फिगर ऑफ स्पीच, या ठिकाणी काही कॉमन की ज्या मोस्टली यूज केल्या जातात अशा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी दिलेल्या आहे. तर आपण डिटेलमध्ये त्या एकेकाचा अभ्यास करूया. तर फर्स्ट आपल्यासमोर आहे सिमिली, SIMILE, सिमिली. ते बरेच मुलं म्हणजे बरेच विद्यार्थी रीडिंग करत असताना ते स्माइली असं करतात, ते स्माइली नाही, ते सिमिलीज आहे. सिमिली shows likeness between two things. It is usually introduced by the words as or like. तर सिमिली म्हणजे काय, खाली मराठीमध्ये सुद्धा मी दिलेलं आहे. दोन गोष्टींमधील सारखेपणा दाखवण्यासाठी सिमिली ही फिगर ऑफ स्पीच वापरतात. म्हणजे समजा जर एखादी पोएमची सेंटेन्स दिलेलं असेल आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला दोन गोष्टी वेगवेगळ्या दिलेल्या असतील. फॉर एक्झाम्पल, मी लता मंगेशकरांसारखी गाते किंवा मी सचिन तेंडुलकर सारखा खेळतो. तुमच्यात आणि सचिन तेंडुलकरमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमच्यातला आणि सचिन तेंडुलकरमधला सारखेपणा दाखवला की सचिन तेंडुलकर देखील खेळत आहेत, तुम्ही देखील खेळतायत. पण हे खेळणं हे दाखवण्यासाठी काय केलं जातं, हे तुमच्यातला जो सारखेपणा आहे हा दाखवण्यासाठी काय केलं जातं, सिमिली ही फिगर ऑफ स्पीच वापरली जाते. आणि मोस्टली सिमिली ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ती वापरत असताना किंवा त्या सेंटेन्समध्ये ॲज आणि लाईक हे दोन शब्द जास्तीत जास्त प्रमाणात काय केले जातात, वापरले जातात. या ठिकाणी खाली एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, ही इज ॲज वेन ॲज पिकॉक. तो पिकॉक इतकाच गर्विष्ठ आहे. वेन म्हणजे गर्विष्ठ, तो पिकॉक सारखाच गर्विष्ठ आहे. पिकॉक सारखा, पिकॉक आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कंपॅरिझन, सारखेपणा दाखवलेला आहे. सारखेपणा काय आहे की तो दोघंही गर्विष्ठ आहे आणि शब्द काय वापरलेला आहे, ॲज. मग तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन येईल, एखादा सेंटेन्स दिलेला असेल आणि ब्रॅकेटमध्ये जर क्वेश्चन विचारला की आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच आणि जर दिलेल्या सेंटेन्समध्ये ॲज किंवा लाईक हे दोन शब्द वापरले असेल किंवा या दोनपैकी एखादा शब्द वापरला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे, ती फिगर ऑफ स्पीच जी आहे ती असते सिमिली. खाली परत दिलं आहे, शी इज ॲज ब्युटिफुल ॲज फेरी. ती फेरी सारखीच सुंदर आहे. फेरी आणि तिच्यामध्ये, फेरी म्हणजे परी, परी आणि तिच्यामध्ये काय केलेलं आहे, सारखेपणा दाखवलेला आहे. कोणता, की दोघीही सुंदर आहेत आणि दोघीही सुंदर आहे हे दाखवण्यासाठी ॲज हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणूनच या दोन सेंटेन्समधली जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे सिमिलीज. तर पहिली फिगर ऑफ स्पीच सगळ्यांना समजली असेल की दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला सारखेपणा जर आपल्याला दाखवायचा असेल, सारखेपणा ज्या सेंटेन्समध्ये दाखवलेला असेल त्या सेंटेन्समध्ये सिमिली ही फिगर ऑफ स्पीच असते. आणि मोस्टली सिमिली ही फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय जर तुम्हाला करायची असेल, पटकन ओळखायची असेल तर ॲज आणि लाईक हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. ॲज आणि लाईक हे दोन शब्द ज्या सेंटेन्समध्ये आलेले असतील त्या ठिकाणी मोस्टली सिमिली ही फिगर ऑफ स्पीच असते. त्यानंतर सेकंड नंबरला आहे मेटॅफर. मेटॅफर इज अन इम्प्लाइड सिमिली. देर आर नो वर्ड्स लाईक ॲज ऑर लाईक टू शो द रिझेम्बलन्स. एखाद्या वाक्यात दोन वस्तू, प्राणी, व्यक्ती यांची अप्रत्यक्षरित्या तुलना केली असेल तर ते मेटॅफर फिगर ऑफ स्पीच असते. तसेच लाईक किंवा ॲज हे शब्द वापरले जात नाही. आता बघा, मग अशी आपण पहिली जी फिगर ऑफ स्पीच पाहिली ती होती सिमिली. त्यामध्ये काय दाखवलं होतं की दोन गोष्टींमधला सारखेपणा दाखवला होता आणि तो दाखवण्यासाठी सिमिली ही फिगर ऑफ स्पीच दाखवण्यासाठी ॲज आणि लाईक हे शब्द वापरले होते. आता आपण पाहतोय ती म्हणजे मेटॅफर. मेटॅफरमध्ये देखील काय असतं, दोन गोष्टींमधला सारखेपणाच दाखवलेला असतो. पण हा सारखेपणा दाखवत असताना लाईक किंवा ॲज यासारखे शब्द वापरलेले नसतात आणि हा सारखेपणा अप्रत्यक्षरित्या दाखवलेला असतो. म्हणजेच दोन व्यक्ती, वस्तू, प्राणी यांची अप्रत्यक्षरित्या जर तुलना केली असेल तर त्या ठिकाणी मेटॅफर ही फिगर ऑफ स्पीच असते आणि त्या ठिकाणी लाईक किंवा ॲज हे शब्द वापरले जात नाही. फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे, ही वॉज लायन इन द फाईट. म्हणजे तो फाईटमध्ये लायन सारखा लढत होता किंवा फाईटमध्ये तो लायन वाटत होता, म्हणजेच लायन सारखा लढत होता. लायन आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. कॅमल काय आहे, डेझर्टमधलं शिप आहे. शिप आणि कॅमलमधला सारखेपणा दाखवलेला आहे. म्हणून या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच येते, मेटॅफर ही फिगर ऑफ स्पीच येते. सिमिली आणि मेटॅफर या दोन्हीही फिगर ऑफ स्पीच खूप थोड्याफार प्रमाणात सारख्याच आहे. दोघांमध्ये सारखेपणा दाखवलेला असतो, पण सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक हे शब्द वापरले असतात, तर मेटॅफरमध्ये मात्र अप्रत्यक्षरित्या दोघांचं कंपॅरिझन केलेलं असतं, पण ॲज आणि लाईक हे शब्द वापरलेले नसतात. त्यानंतर पुढची जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे ॲलिटरेशन. मोस्टली बऱ्याच सेंटेन्समध्ये ॲलिटरेशन आणि रिपिटेशन ह्या दोनच फिगर ऑफ स्पीच जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात. तर 3 नंबरची जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे ॲलिटरेशन. अगदी सोपी आणि लक्षात राहील अशी.
दिस कन्सिस्ट ऑफ रिपिटेशन ऑफ सेम लेटर्स और सिलेबल्स ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स. जर एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला एकच अक्षर किंवा ध्वनी पुन्हा पुन्हा आले असेल तर तेथे ॲलिटरेशन असते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मी पेन्सिल यूज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सॉरी. आता या ठिकाणी बघा, ॲलिटरेशन म्हणजे काय. ॲलिटरेशन दिस कन्सिस्ट ऑफ द रिपिटेशन ऑफ द सेम लेटर्स और सिलेबल्स ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स. त्यांनी असं सांगितलं की रिपिटेशन ऑफ सेम लेटर्स. सेम लेटर म्हणजे सारख्या लेटरचं रिपिटेशन झालेलं असतं. सारखं एकच लेटर रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते. ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. जर एखाद्या वाक्यात तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं असेल आणि त्या सेंटेन्समध्ये वेगवेगळे शब्द असतात. ह्या शब्दांच्या सुरुवातीला जर एकच अक्षर आलं असेल सारखं पुन्हा पुन्हा एकच अक्षर येत असेल तर तेथे ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. फॉर एक्झाम्पल बघूया. रुईन सेज दी रुथलेस किंग. आता हे एक पोएममधलं सेंटेन्स आहे. या ठिकाणी आर सारखा आलेला आहे आणि तो वाक्याच्या शब्दांच्या सुरुवातीला आलेला आहे. मध्ये आधी कुठेही नाही, फक्त सुरुवातीला. इथे आर सुरुवातीला आहे, इथे आर सुरुवातीला आहे, म्हणून आर रिपीट झालेला आहे. लेटर जर रिपीट होत असेल, थोडक्यात लक्षात ठेवायचं तर जर लेटर रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते. ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. पुढे बघूया. अ लोड ऑफ लर्निंग लंबरिंग इन हिज हेड. आता या ठिकाणी एल आणि एल, एच आणि एच दोन लेटर सारखे डबल होतात. ते लोड, लंबरिंग, लर्निंग, एल एच असे शब्द लेटर सारखं रिपीट होते. जर लेटर रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते. ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. लेटर खूप महत्त्वाचं आहे कारण की पुढची जी फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत ती देखील याच्यासारखीच आहे पण थोडीशी वेगळी आहे. ॲलिटरेशन सगळ्यांना समजले. त्यानंतर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे ती म्हणजे रिपिटेशन. मग रिपिटेशनमध्ये काय केलेलं असतं. रिपिटेशन इज द यूज ऑफ सेम वर्ड्स. आता मागे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काय होत होतं. ॲलिटरेशनमध्ये काय होतं आहे. लेटर रिपीट होते. लेटर म्हणजे एकच लेटर होते. ABCD हे लेटर्स झाले. इथं लेटर रिपीट होते. पण रिपिटेशनमध्ये मात्र काय होतं आहे. वर्ड रिपीट होते. जो तुमचा वर्ड असतो पूर्ण तो वर्ड काय होतोय सारखा रिपीट होते. एखाद्या वाक्यात एकच शब्द आता फॉर एक्झाम्पल वरून तुम्हाला कळेल. अलोन ऑल अलोन एकच शब्द रिपीट होतोय म्हणून रिपिटेशन. पुढे आहे ट्विंकल लिटिल स्टार. ट्विंकल डबल शब्द आलेला आहे. एकच शब्द रिपीट झाला आहे म्हणून या ठिकाणी झाली रिपिटेशन. तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण 4 फिगर ऑफ स्पीच पाहिल्या. त्यामध्ये पाहिली ती म्हणजे सिमिली. 2 गोष्टींमध्ये कंपॅरिझन केलेलं असतं आणि ते सारखेपणा दाखवला असतो आणि तो सारखेपणा दाखवण्यासाठी ॲज आणि लाईक हे शब्द वापरलेले असतात. त्यानंतरची पुढची जी फिगर ऑफ स्पीच होती ती म्हणजे मेटाफर. यामध्ये देखील 2 गोष्टींची तुलना केलेली असते पण ती तुलना अप्रत्यक्षरित्या असते आणि ॲज किंवा लाईक यासारखे शब्द वापरलेले नसतात. त्यानंतर ॲलिटरेशन. इथं लेटर काय होत आहे. एकच लेटर डबल पुन्हा रिपीट होत असेल आणि ते फक्त शब्दांच्या बिगिनिंगला सिलेबस बिगिनिंग ऑफ द 2 or 3 वर्ड्स म्हणजे 2-3 शब्दांच्या बिगिनिंगलाच रिपीट होत असेल तरच त्या ठिकाणी ॲलिटरेशन असते. आणि आत्ता जी पाहिली ती म्हणजे रिपिटेशन की ज्यामध्ये सेम वर्ड एकच शब्द काय होतोय रिपीट होत असेल. अलोन ट्विंकल त्या ठिकाणी असते रिपिटेशन. त्यानंतर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे ती म्हणजे ओनोमॅटोपोइया. शब्द थोडासा मोठा आहे पण खूप छान आहे वाचायला. ओनोमॅटोपोइया. In this figure of speech, the word convey the sound of the object or ideas expressed. जर दिलेल्या वाक्यात आवाजदर्शक शब्द असतील तर तेथे ओनोमॅटोपोइया असते. म्हणजे एखादं सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या सेंटेन्समध्ये जर एखादा आवाज दाखवणारा साऊंड एक्सप्रेस करणारा जर शब्द दिलेला असेल, साऊंड एक्सप्रेस करणारा त्या शब्द म्हणजे एखादी गोष्ट दिली आहे त्या शब्दाचा साऊंड एक्सप्रेस होत असेल, साऊंड दाखवत असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते. ओनोमॅटोपोइया ही फिगर ऑफ स्पीच असते. मराठीमध्ये जर आपण घेतलं झुकू अगीन गाडी तर झुकझुक हा अगीन गाडीचा आवाज आहे. मग त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असणार आहे. ओनोमॅटोपोइया. मागच्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी तुम्हाला एक पोएम होती कावळ्याची काव चिमणीची चिवचिव. मग त्याच्यात काव चिवचिव हे त्यांचे आवाज दाखवणारे शब्द आहेत. त्या ठिकाणी ओनोमॅटोपोइया ही फिगर ऑफ स्पीच होते. या ठिकाणी सुद्धा एक्झाम्पल दिलेलं आहे. द ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड. ट्विटर म्हणजे किलबिल करणे.
पक्ष्यांचा जो आवाज आहे त्याला ट्विटरिंग म्हणतात. म्हणून या ठिकाणी ओनोमोटोपोइया. द कार्ट रॅटल अलॉंग द रोड. रॅटल म्हणजे खडखडाट, कार्ट म्हणजे बैलगाडीचा खडखडाट, खडखड हा आवाज आहे, म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपोइया. तर 5 फिगर ऑफ स्पीच आपण पाहिल्या. त्यानंतर पुढची जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे पर्सॉनिफिकेशन. इन पर्सॉनिफिकेशन थिंग्स और इवन आयडियाज आर ट्रीटेड ॲज इफ दे वेअर पर्सन. जर एखाद्या वाक्यात निर्जीव व्यक्तीला, वनस्पती, फूल, प्राणी यांना मानवी गुण दिले असतील तर तेथे पर्सॉनिफिकेशन असते. म्हणजेच एखादी निर्जीव वस्तू आहे पण ती सजीव असल्यासारखी दाखवतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं अ ट्री इज दोज हंग्री माउथ इज प्रेस. हे एका पोएममधलं सेंटेन्स आहे आणि या ठिकाणी असं सांगितले की अ ट्री इज हुज हंग्री. झाडं की जी भुकेली आहे. झाडांना कधी भूक लागते का? नाही लागत. भूक कुणाला लागते? माणसांना, सजीव व्यक्तींना. झाडं सजीव आहेत पण ती कशी आहेत? बोलता येत नाही त्यांना, अमानवी सजीव आहेत. मग त्यांना भूक लागत, म्हणजे भूक लागण्याची जी क्रिया आहे ती कुणाच्या बाबतीत लागू पडते? माणसाच्या बाबतीत, पण झाडाच्या बाबतीत लागू होत नाही. म्हणून ज्या ठिकाणी असं दाखवलेलं असतं की एखादी निर्जीव व्यक्ती आहे आणि ती निर्जीव व्यक्ती सजीव आहे असं दाखवलं जातं, त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते? पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. खाली सुद्धा दिले फ्लॉवर्स आर डान्सिंग इन द रेन. फ्लॉवर्स काय करत आहे? डान्स करत आहेत. माणसाची क्रिया आहे डान्सिंग करण्याची, पण ती फ्लॉवर्सला दाखवलेली आहे. फ्लॉवर्स हे निर्जीव आहेत. म्हणून जर निर्जीव व्यक्तीला एखाद्या सजीव माणसासारखं ट्रीट केलं जात असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते? पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. त्यानंतर 7 नंबरला आहे इंट्रोगेशन. व्हेन अ क्वेश्चन इज यूज इन्स्टेड ऑफ स्टेटमेंट फॉर रेटॉरिकल इफेक्ट टू अफेअर्स अ डिनाय समथिंग विथ एम्पॅसिस द फिगर ऑफ स्पीच इज इंट्रोगेशन. म्हणजे जर दिलेल्या वाक्यात एखादा मुद्दा मांडण्यासाठी उत्तर अपेक्षित असलेला प्रश्न विचारलेला असतो तिथे इंट्रोगेशन असते. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा पोएममध्ये एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि ते क्वेश्चनच्या रूपात असतं आणि तो त्या क्वेश्चनचं तुमच्याकडून आन्सर येणं अपेक्षित असतं, आन्सर हवं असतं आणि त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क शेवटी दिलेला असतो. कॅन 2 and 2 एव्हर मेक 5. आता हे एका पोएममधलं सेंटेन्स आहे. हा क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन तुम्हाला त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे, उत्तर तुमच्याकडून हवं आहे. आणि जर पोएममध्ये क्वेश्चन विचारलेलं असेल, म्हणजे थोडक्यात क्वेश्चन मार्कचं जर सेंटेन्स पोएममध्ये कुठे असेल आणि जर तुम्हाला विचारलं की आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच, तर तुम्ही काय करायचं आहे? त्या ठिकाणी इंट्रोगेशन असं लिहून टाकायचं आहे. म्हणजे प्रश्न विचारलेला जर असेल तर त्या ठिकाणी इंट्रोगेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. त्यानंतर आहे एक्सक्लामेशन. इट इज अ स्ट्रॉंग एक्सप्रेशन ऑफ फिलिंग. जर दिलेल्या वाक्यात भावनांचा आविष्कार करणारा उद्गार केला असेल तर तिथे एक्सप्लानेशन असते. ओ व्हॉट अ फॉल वॉज देअर माय कंट्रीमॅन. आता या ठिकाणी एक्सक्लामेशन मार्कवरून तुम्हाला समजू शकतं की एक्सक्लामेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. इंट्रोगेशनमध्ये तुम्हाला कळणार आहे की त्या ठिकाणी जर क्वेश्चन विचारलेला असेल तर इंट्रोगेशन, एक्सक्लामेटरी चिन्ह असेल आणि एक्सप्लेन आपल्या मनातले एक फिलिंग जर एक्सप्रेस झाले असतील तर त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन. त्यानंतर पुढची जी फिगर आहे स्पीच आहे ती आहे पण. या ठिकाणी काय केलं जातं? पण म्हणजे थोडक्यात होमोफोन्स किंवा होमोग्राफ्स. होमोफोन्स तुम्ही सगळे शिकलेले आहात. होमोफोन्स म्हणजे असा शब्द की त्याचं स्पेलिंग वेगळं असू शकतं, त्याचा अर्थ पण वेगळा असू शकतो, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन मात्र कसं असतं? सेम असतं. फॉर एक्झाम्पल आपण बरेचसे होमोफोन्स पाहिलेले आहेत. शिप, वीक, मग शिप SHIP, शिप SHEEP, शिप. एक शिप म्हणजे जहाज, एक शिप म्हणजे काय असतो? मेंढी. तर पण म्हणजे काय? होमोफोन्स. त्या सेंटेन्समध्ये काय वापरलेले असतात? होमोफोन्स यूज केलेले असतात. रिपिटेशन ऑफ अ वर्ड इन टू डिफरंट सेन्स. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असतो. जर दिलेल्या वाक्यात एकाच शब्दातून 2 वेगवेगळे अर्थ निघत असतील तर तेथे पण असते. म्हणजे एकच शब्द वापरलेला आहे तो 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असेल तर त्या ठिकाणी कोणती फिगर ऑफ स्पीच असते? पण ही फिगर ऑफ स्पीच असते. हिज नॉलेज ऑफ साऊंड इज अ नॉट साऊंड रेस्ट इन द बॉटम ले. त्यानंतर लास्ट नंबरची जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे इन्व्हर्जन. इट इज द अल्टरनेशन ऑफ नॉर्मल वर्ड ऑर्डर. जर दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना न देता ती यमक जुळण्यासाठी जर वेगळ्या पद्धतीने दिलेली असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन असते. बऱ्याच वेळा कवी पोएममध्ये काय केलं जातं? शेवटचे जे शब्द आहेत प्रत्येक सेंटेन्सचे ते यमक जुळणारे म्हणजे रायमिंग वर्ड्स असतात आणि मग एखादं सेंटेन्स काय केलं जातं? शेवटचे शब्द रायमिंग वर्ड्स निर्माण व्हावे किंवा तयार व्हावे म्हणून एखादं सेंटेन्स इंग्लिशमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट याच पद्धतीची रचना असते. पण ती रचना न देता शेवटचा शब्द रायमिंग वर्ड जुळावा म्हणून काय केलं जातं? त्या शब्दांची जी रचना आहे ते वाक्य काय केलं जातं? उलटसुलट, उलटं पालटं दिलं जातं. पण त्या वाक्यातून काहीतरी आपल्याला अर्थ मिळत असतो.
तर अशा ठिकाणी जर रचना दिलेली असेल त्या ठिकाणी असते इन्व्हर्जन. फॉर एक्झाम्पल इथे दिलं 20 समर्स डिड ही लिव्ह. आता हे सेंटेन्स खरं कसं पाहिजे होतं, ही लिव्ह 20 समर्स असं हवं होतं, पण ते पोएममध्ये काय केलेलं आहे, यमक उजळण्यासाठी रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी तयार व्हावे म्हणून 20 समर्स डिड ही लिव्ह अशा पद्धतीने काय केलेलं आहे, दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट अशा 10 फिगर ऑफ स्पीच पाहिलेल्या आहे. त्यामध्ये फर्स्ट नंबरला पाहिली ती म्हणजे सिमिली, त्यानंतर सेकंड नंबरला पाहिली ती म्हणजे मेटॅफर. सिमिलीमध्ये 2 गोष्टींमधला सारखेपणा, लाईक आणि ॲज यासारखे शब्द. मेटॅफरमध्ये देखील 2 गोष्टींमधला सारखेपणा, परंतु लाईक आणि ॲज यासारखे शब्द वापरले जात नाही. ॲलिटरेशनमध्ये एकच लेटर रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी ॲलिटरेशन असते. रिपिटेशनमध्ये एक वर्ड रिपीट होत असेल तर त्या ठिकाणी रिपिटेशन असते. त्यानंतर ओनोमोटोपोइया, साऊंड दर्शक जर वर्ड्स त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेले असतील तर ओनोमोटोपोइया असते. त्यानंतर पर्सॉनिफिकेशन, नॉन लिव्हिंग थिंगला जर लिव्हिंग थिंग आहे असं जर सांगितलं असेल तर त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन असते. इंट्रॉगेशन, एखादा क्वेश्चन विचारलेला असेल तर त्या ठिकाणी इंट्रॉगेशन असते. आपल्या मनातल्या स्ट्रॉंग फिलिंग्स एक्सप्रेस केले असेल तर एक्सप्लेनेशन असते. पण एकच शब्द आहे पण 2 वेगवेगळे डिफरंट मिनिंग त्यातून निघत असतील तर त्या ठिकाणी पण असते. आणि इन्व्हर्जन म्हणजे वाक्य सरळ न देता त्या वाक्याची रचना सब्जेक्ट बरोबर ऑब्जेक्ट अशी न देता ती यमक उजळण्यासाठी वेगळ्या पद्धतीने जर दिली असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन अशी फिगर ऑफ स्पीच असते. तर अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट 10 फिगर ऑफ स्पीचचा आज आपण अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. जर नसेल समजला तर मला कॉल करा, मी पुन्हा एकदा तुम्हाला पर्सनल एक्सप्लेन करेल. हे सगळं आत्तापर्यंत ज्या फिगर ऑफ स्पीच दिलेल्या आहे ह्या फिगर ऑफ स्पीच, त्याचे डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स तुमच्या ग्रामरच्या नोटबुकमध्ये इन गुड हँडरायटिंगमध्ये राईट डाऊन करायचे आहे. थँक्यू.